हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे दुसरी मी. पुण्यातील एका शांत आणि गजबजलेल्या कॉलनीत अन्विका देशमुख नावाची 25 वर्षांची मुलगी राहत होती. साधी, सुंदर, थोडी अबोल पण आतून खूप संवेदनशील. IT कंपनीत नोकरी करणारी. ऑफिस ते घर अशी तिची सध्या रोजची रुटीन होती. पण गेल्या काही दिवसांपासून अन्विकाच्या मनात एक भीती घर करून बसली होती. कारण प्रत्येक रात्री तिच्यासारखीच दिसणारी एक मुलगी तिच्या घराजवळ फिरताना दिसत होती. ती नेहमी एका काळ्या कपड्यांमध्ये, लांबसडक केस सोडून आणि चेहरा हुबेहूब तिच्यासारखाच होता. जणू तीच दुसरी उभी होती. त्या रात्री अन्विका तिच्या खोलीच्या खिडकीतून बाहेर बघत होती. घड्याळाचे काटे 2:15ला थांबले होते. रस्त्यावर चंद्रप्रकाश पसरलेला होता. पावसाने भिजलेली झाडं आणि एक थंड वारा वाहत होता. तेव्हाच तिने पाहिलं, तीच मुलगी तिच्यासारखीच. अन्विका घाबरली. तिने पटकन खिडकीचे पडदे लावले. पण तिचं मन म्हणत होतं, ही कोण आहे, का येते रोज? अन्विका स्वतःशीच म्हणाली, जर हा भास असेल तर रोज कसा भास होतोय? नाही, आता हे शोधायलाच हवं. दुसऱ्या दिवशी अन्विकाने सोसायटीतील वॉचमनला विचारलं. अन्विका म्हणाली, काका, इथे रात्री कोणी येतं का? माझ्या घराजवळ कोणीतरी फिरतंय असं दिसतंय मला. वॉचमन चकित होत म्हणाला, मॅडम, मी रोज राऊंड मारतो तेव्हा कोणीच नसतं. पण एक गोष्ट आहे, काही लोक म्हणतात की रात्री एक मुलगी फिरताना दिसते. तिचा चेहरा अगदी तुमच्यासारखा आहे म्हणे. हे ऐकून अन्विकाच्या अंगावर शहारे आले. अन्विकाने एका प्रायव्हेट डिटेक्टिव्हला शोधून मदतीसाठी बोलावलं. सिद्धार्थ सावंत. सिद्धार्थ म्हणाला, हे पहा अन्विका, जर तुमच्यासारखी मुलगी दिसते तर 2 शक्यता आहेत. एकतर कोणी जाणीवपूर्वक तुमच्यासारखं दिसण्यासाठी प्रयत्न करतंय किंवा. अन्विका म्हणाली, किंवा? सिद्धार्थ म्हणाला, किंवा तुमच्याशी संबंधित कोणीतरी आहे. कदाचित तुमच्या भूतकाळातलं गुपित. काही दिवसांच्या चौकशीनंतर सिद्धार्थने एक धक्कादायक माहिती शोधून काढली. सिद्धार्थ म्हणाला, अन्विका, तुमचा जन्म प्रमाणपत्र खोटं आहे. अन्विकाला धक्का बसला आणि म्हणाली, काय? म्हणजे? सिद्धार्थ म्हणाला, तुमचा खरा जन्म एका सरकारी रुग्णालयात झाला होता. पण रजिस्टरनुसार त्या दिवशी जुळी मुलं जन्मली होती. पण दुसऱ्या मुलीचं नाव व नोंद कुणीतरी मुद्दाम गायब केली आहे. अन्विकाचा मेंदू सुन्न झाला. जुळी बहीण? म्हणजे ती जी रात्री फिरते तीच का? एके रात्री सिद्धार्थच्या मदतीने अन्विकाने जाळं टाकलं. ती खिडकीतून पाहत बसली आणि नेमकं 2:15ला ती मुलगी पुन्हा आली. अन्विकाने धाडस करून दार उघडलं. आणि अन्विका म्हणाली, थांब, कोण आहेस तू? ती मुलगी हळूहळू पुढे आली आणि म्हणाली. तिच्या डोळ्यात राग आणि थोडा वेडेपणाच होता. मुलगी म्हणाली, माझं नाव अनया आहे. मी तुझी जुळी बहीण. हे ऐकून अन्विकाचे डोळे पाणावले. पण तुला कुणी वेगळं केलं आणि का?
अनया शांतपणे हसू लागली. अनया म्हणाली, कारण आपल्याला जन्म देणाऱ्या लोकांनी मला विकलं. त्यांनी तुला ठेवलं, मला नाही. मी नरकात वाढले, तू सुखात जगलीस आणि आता मी परत आले तुझं सगळं हिसकावून घेण्यासाठी. त्यानंतरपासून अन्विकाचं आयुष्य बदललं. कुठेही गेलं तरी अनया तिच्या मागे असायची. ऑफिसमध्ये तिच्या नावाने मेल्स पाठवले गेले. बँक अकाउंटमधून पैसे काढले गेले. मित्रांमध्ये भांडणं लावली गेली. अन्विका सिद्धार्थला म्हणाली, ही मला संपवणार आहे सिद्धार्थ. ती माझं सगळं हिरावून घेणार आहे. सिद्धार्थ म्हणाला, घाबरू नकोस, पण लक्षात ठेव, हा फक्त तिचा सूड नाही. मला वाटतं तिच्या मागे कुणीतरी तिसरं आहे जे तिला वापरते. एके पावसाळी रात्री सिद्धार्थला कळलं की अनया एका जुन्या पडलेल्या रुग्णालयात अन्विकाला भेटायला बोलावते. ते दोघंही तिथं गेले. रुग्णालयात लाईट नव्हती. जुन्या भिंतीवर बुरशी, तुटलेल्या खिडक्यातून येणारा वारा आणि मंद ट्यूबलाईटच्या उजेडात अनया उभी होती. अनया म्हणाली, अन्विका, तुला ठाऊक आहे का आपण इथे का आहोत? आपल्या आयुष्याचा निर्णय आज होणार आहे. अन्विका म्हणाली, अनया, तुझ्यासोबत जे झालं ते चुकीचं होतं, पण मी त्याला जबाबदार नाही. तुला मला मारून काही मिळणार नाही. तेव्हाच अचानक मागून कोणीतरी गोळी झाडली. सिद्धार्थ जमिनीवर कोसळला. दोघींनाही धक्का बसला आणि अंधारातून एक माणूस बाहेर आला. डॉक्टर शेखर देशमुख, त्यांचा खरा बाप. डॉक्टर शेखर म्हणाला, तुमच्या जन्माच्या दिवशी मी अनयाला विकलं होतं, पण आता ती परतली आहे आणि मी माझं गुपित जिवंत ठेवू शकत नाही. अनया थरथरत होती. तू माझं बालपण हिरावलं, मला नरकात ढकललं. आज मी तुला सोडणार नाही. असं म्हणून गोळीचा आवाज पुन्हा घुमला. डॉक्टर शेखर खाली कोसळला होता. अनया आणि अन्विका दोघीही जमिनीवर बसून थरथरत होत्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. पहिल्यांदाच त्या एकमेकींच्या मिठीत होत्या. सिद्धार्थ वाचला, पण डॉक्टर शेखरचा मृत्यू पोलिसांनी आत्मसंरक्षणात झाल्याचं मान्य केलं. अनया आणि अन्विकाने एकमेकांना माफ केलं. भूतकाळाच्या जखमा भरल्या नाहीत, पण दोघींनी एकत्र नवीन आयुष्य सुरू करण्याचा निर्णय घेतला. अनया म्हणाली, मी तुला हरवायला आले होते, पण खरं तर मला माझी बहीण परत हवी होती. अन्विकाने तिचा हात घट्ट धरला. आता तुला कुणीही वेगळं करू शकणार नाही, कधीच नाही. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.